जय भवानी ग्रुप आयोजित क्रिकेटची स्पर्धा पहिल्या उपांत्य फेरीतील हा पहिला सामना गजानन 11 तुर्भे बना BS बॉयज दिवा. प्रथम नाणेफेकी जितून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो BS बॉयज दिवा या संघाने आणि आमंत्रित केले ते गजानन 11 तुर्भे या संघाला फलंदाजीसाठी. सामना हा 6 षटकांचा राहणार आहे. म्हणजेच 36 चेंडूंचा सामना राहणार आहे. यामध्ये कुठला फलंदाज कुठला गोलंदाज वर्चस्व ठरतो बघितले जाईल होणाऱ्या सामन्यामध्ये. रंगला जाणारा सामना गजानन 11 तुर्भे बना BS बॉयज दिवा. दोन्ही मातकदार संघ दोन्ही बलाढ्य संघ या सामन्यामध्ये खेळताना दिसतात. जय भवानी ग्रुप दिलीप स्मृती चषक 2021 वर्ष 23वे सुरेख आयोजन इथे पाहायला भेटते. दिवा कोलीवाडा यांच्या आयोजनामार्फत. दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज समालोचन कक्षात पाठवून द्यावा. गजानन संघाचा इथे अतिरिक्त खेळाडू आलेला आहे प्लीज. थँक्यू. नक्कीच नाणेफेकी विजयी झाला होता तो BS बॉयज संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर वातावरणाचा विचार केला तर कुठेतरी दमट वातावरण येथे पाहायला भेटते. पावसाचं लक्षण येथे पाहायला भेटते. पण बघितले जाईल आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यापर्यंत देवाची साथ आपल्याला भेटते का नाही. कारण की विचार केला तर दमट वातावरणामध्ये बॉल ट्रॅव्हल होण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होतो. नक्कीच सुरेख आयोजन इथे पाहायला भेटते. दिवा कोलीवाडा जय भवानी ग्रुप दिलीप स्मृती चषक वर्ष 23वे. प्रथम नाणेफेकी जितून गोलंदाजीचा निर्णय घेतला तो BS बॉयज दिवा या संघाने आणि फलंदाजीसाठी आव्हान केले ते गजानन 11 तुर्भे या संघाला. आणि प्रथम फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहे तो रवी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रितेश. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळताना BS बॉयज संघाचा प्रथम गोलंदाजीची राहुल. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग अशा प्रकारे नक्कीच क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय गोलंदाजी मार्फत राहुल. पंचांचा इशारा तर स्टार्ट द गेम आणि नक्कीच पहिला चेंडू घेऊन जाईल राहुल. मारा करेल तो रवी. जर विचार केला तर ट्रॉफीचा 5 ते 6 फुटापर्यंत सुरेख ट्रॉफी इथे पाहायला भेटते. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे मालिकावीर इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि गोलंदाज फलंदाज यासाठी उत्कृष्ट चषक इथे ठेवण्यात आलेले आहे. उत्कृष्ट आयोजन इथे पाहायला भेटते. जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा. पहिला चेंडू बाउन्सर टाकलेला चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू म्हणजेच अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेशा झाला तो गजानन 11 तुर्भे या संघाला. नक्कीच अतिरिक्त धावसंख्या कुठेतरी मागात ठरू शकते सेमीफायनल पहिली चालू असताना. जर विचार केला तर 36 चेंडूंमध्ये म्हणजे 6 षटकांमध्ये खेळला जाणारा हा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मारा करेल तो रवी. पुन्हा एकदा कुठेतरी पंच हात फिरवताना दिसतात. पंचांचा इशारा बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त धावसंख्या नियम क्रमांक 24 उल्लंघन करताना दिसतो गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत म्हणजे जो वाईट क्रमांक 24 असा प्रकारे नियमामध्ये 42 नियम आपल्या या क्रिकेटच्या मध्ये साधले जातात. त्याच्यामधील 24 क्रमांकाचा नियम म्हणजे वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मार्गस्थ असताना फिरकला चेंडू पण चेंडू जातोय घोषित स्वरूपात. नक्कीच तिथे
अकुळ खेळपट्टी असल्यामुळे चेंडू जातो घोषित स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. बघता बघता पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावी लागते ती 3 धावसंख्या. म्हणजे जर 2 चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर पहिला चेंडू कुठेतरी जातो घोषित स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या 1 चेंडू 3 धावसंख्या. मोठा फटका मारण्याचा नक्की केला जाईल, कारण की पॉवर प्ले क्रमांक पहिलं रिंगणाचं षटक चालू असताना पहिला चेंडू 1 धावसंख्या, दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. फिरकवलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय बघता बघता घोषित स्वरूपात. जोरकसा मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय रवी या संघा खेळाडूकडनं, पण खेळपट्टी आथुडी असल्यामुळे चेंडू जातोय घोषित स्वरूपात. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावी लागली 4, म्हणजे 4 धावसंख्या बिनबाद. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल सज्ज. फिरकवलेला चेंडू नक्कीच दिशा दिली. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक जातो सुरेख क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. क्षेत्ररक्षक संग्राम याच्याकडनं नक्कीच शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवली, देखलं आणि नक्कीच थ्रो पाहायला भेटला. खेळाडूच्या हातात गोलंदाजाच्या नक्कीच कौतुक करायला लागेल. 3 चेंडू सुरेख टाकले गेले. पहिले 2 कुठेतरी अडखळे निर्माण झाले होते आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. फिरकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याचप्रमाणे तोच क्षेत्ररक्षक त्याखाली जज करताना घेतलेली 1 धावसंख्या. P1चं षटक प्रगतीपथावर असताना, पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला असावा आणि धावसंख्या 6. कुठलाही मोठा फटका या गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्फत अजूनपर्यंत पाहायला भेटला नाही. P1च्या षटकाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी. पहिले 2 चेंडू कुठेतरी अडखळे निर्माण झाल्यानंतर सुरेख गोलंदाजी 4 चेंडूला 4 धावसंख्या, टोटल 6 धावसंख्या. फिरकावलेला चेंडू, बेटा शॉट मारलेला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुरेख फटका, देखना क्षेत्ररक्षण, गडी बाद, डीचे कमबॅक. नक्कीच सुरेख फटका लगावला गेला होता रवी याच्या माध्यमातून, पण कुठेतरी जज करण्यात अयशस्वी झाला. पण तेवढ्याच ताकदीने सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. क्षेत्ररक्षक ज्याने संग्राम याच्याकडनं पहिले 2 चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केले होते. 1 बाउन्स नक्कीच अडवले गेले होते आणि तिसरा नक्कीच 5व्या चेंडूला झेल पाहायला भेटली संग्राम याच्या माध्यमातून. आणि बघता बघता पहिला मोहरा बाद झाला. प्रथम षटक प्रगतीपथावर असताना 5व्या चेंडूला रवी याच्या माध्यमातून. आणि धावसंख्या फळकावी लागली ती 6-1 गडीच्या मोबदल्यात. रवी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोण सज्ज होतो बघितले जाईल. गजानन निलेवल तुर्वे या संघाचा अजित चव्हाण. नक्कीच रवी याच्याकडनं मोठी अपेक्षा होती, कारण की सेमीफायनल पहिली चालू असताना मोठे दोन्ही संघ येथे खेळताना पाहायला भेटतात. नक्कीच जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी. पण त्याची जागा घडून काढण्यासाठी रवी चव्हाण फलंदाजीसाठी सज्ज होते. काय करतो बघितले जाईल. शेवटच्या चेंडूला गोलंदाजी मार्फत राहुल सज्ज असताना सुरेख गोलंदाजी जर विचार केला तर 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावसंख्या आणि 1 मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज राहुल. P1च्या षटकातील शेवटचा चेंडू राईट हँड बॅट्समॅन अजित चव्हाण. फिरकवलेला चेंडू, दिशा दिली, चेंडू जातोय 1 बाउन्स, खणखणीत चौकार. सुरेख जर विचार केला तर 5 चेंडूंपर्यंत 6 धावसंख्या आणि शेवटच्या चेंडूला लगावलेला चौकार. आणि बघता बघता 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10-1 गडीच्या मोबदल्यात. हॅलो हॅलो अक्षय इथे माझ्या समेत जोडले आहेत. अक्षय, काय बोलू शकाल पहिलं षटक प्रगतीपथावर असताना?
आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आहे संग्राम आपल्या गोलंदाजी मार्फत सुरेख झेलही केलं त्या सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आता गोलंदाजी मार्फत कशी धुरा सांभाळतो बघितले जाईल. पॉवर प्ले क्रमांक दुसरं चालू असताना संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं अशा प्रकारे संग्राम आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना स्ट्राईकला आहे तो रितेश जो खूप मोठा फलंदाज आहे. नक्कीच टोलाला चेंडू चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धावसंख्येने भर. नक्कीच प्रथमच फलंदाजीसाठी सज्ज असताना चेंडू त्याच्या फळीमधून जातोय घोषित स्वरूपात. धावसंख्या 11-11 म्हणजेच एक षटक एक चेंडू 11 धावसंख्या एक मोहरा 1-1-1-1. पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळताना संग्राम आपल्या गोलंदाजाचा दुसरा चेंडू फिरकावलेला चेंडू चेंडू क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच मिस फील्ड झालेली पाहायला भेटले. एक धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न नक्कीच सरी नक्कीच एका धावसंख्येचा प्रयत्न सुरेखरित्या पार केला गेला. जर अडवलं गेलं असतं तर नक्कीच एकही धावसंख्या पाहायला भेटली नव्हती. पण सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि धावसंख्या फळकावी लागते ती 12 धावसंख्या. फिरकवला चेंडू सुरेख चेंडू देखना चेंडू फलंदाजाला चेंडू काही कळू शकला नाही. चेंडू झाला निर्धाव चेंडू झाला डॉट. सुरेख शॉट पद्धतीने टाकलेला चेंडू नक्कीच जोडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला निर्धाव सुरेख चेंडू. जर पहिला चेंडूचा विचार केला तर एक धावसंख्या दुसरा चेंडूचा विचार केला तर एक आणि तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू मार्गस्थ असताना संग्राम पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीने केलेला चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्या. आता कुठेतरी पंचांनी त्याला दंडयुक्त केलेला आहे. वन बाउन्सचा इशारा नक्कीच दिलेला आहे. नियम क्रमांक 25 उल्लंघन नक्कीच केलं गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा त्याला कुठेतरी चेंडूला अगस्त समजला जाईल म्हणजेच अतिरिक्त धावसंख्या झाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फिरकावलेला चेंडू दिशा दिली चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क खणखणीत षटकार म्हणजे कुठेतरी मोठा फटका पाहायला भेटला. अजित याच्या फलंदाजी मार्फत जर विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला भेटतो अजित चव्हाण आपल्या फलंदाजी मार्फत. आणि धावसंख्या फळकावी लागली ती 19 धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे कुठेतरी थोडा मागणा थांबवला जातोय. पॉवर प्ले क्रमांक दुसरं चालू असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावसंख्या होती 10 धावसंख्या होती सॉरी. पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू दिशा दिली चेंडू जातोय सीमा रेषेपार खणखणीत षटकार. म्हणजे 2 चेंडूवर 2 खणखणीत षटकार पाहायला भेटले. कुठेतरी पंचांनी त्याला ताकद दिली म्हणजेच बाउन्सरचा इशारा दिला होता त्याच्यामुळे कुठेतरी गोलंदाज थोडा विचलित झाला आणि त्याचमुळे फलंदाजाला त्याचा फायदा मिळाला आणि 2 चेंडूला 2 मोठे फटके पाहायला भेटले ते अजितच्या स्वरूपात. आणि बघता बघता धावसंख्या 25-1 विकेटच्या स्वरूपात. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे खेळताना दिसतोय अजित आपल्या फलंदाजी मार्फत. आणि पुढचा चेंडू मारा करील तो संग्राम फिरकाला चेंडू दिशा दिली क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आणि नक्कीच तू मला मोठा फटका मारू शकतो नक्कीच मी तुला आउट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि नक्कीच संग्रामाच्या गोलंदाजीला म्हणजे शेवटच्या चेंडूला मोहरा बाद झाला तो अजित. म्हणजे विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू खेळला आणि 16 धावसंख्या केली. मोठी फलंदाजी आपल्या संघासाठी करून गेला. आणि बघता बघता 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागली ती 25-2 गडीच्या मोबदल्यात. पहिला मोहरा बाद झाला तो रवी दुसरा मोहरा बाद झाला तो अजित. हॅलो हॅलो
12 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 25. जर सरासरीचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने गजानन 11 तुर्भे संघ खेळताना दिसतोय. BS बॉईज द दिवा या संघाने नाणेफेकी जिथून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि नक्कीच कुठेतरी मोठी धाव फळी उभारताना दिसतोय गजानन 11 तुर्भे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे पॉवर प्ले संपल्यानंतर कशा प्रकारे आता BS बॉईज दिवा संघ गजानन 11 या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्या 36 चेंडूंचा खेळ चालू असता त्यामधील 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. उर्वरित 4 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी करतात बघितले जाईल दोन्ही संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न पण कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय फलंदाज. पण पंचांचा इशारा वाईट+1 अशा प्रकारे 2 अतिरिक्त धावसंख्या पाहायला भेटते गोलंदाजाच्या गोलंदाजीमार्फत. संघाच्या खात्यात 27 धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा सचिन गोलंदाज किशोर पाटील आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. पुन्हा एकदा पंचांजवळ दाद मागितली, पंचांनी ती दाद फेटाळून लागली. नक्कीच सुरेख पंचांची भूमिका पार पडताना लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. गुरुनाथ सर नक्कीच सारसोळ्यातील सुरेख पंच उत्कृष्ट खेळाडू त्याचप्रमाणे लेजंड खेळाडूच्या माध्यमातून त्यांची नक्कीच ओळख पाहिली पाहिजे. आजच्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच पंचांची भूमिका पार पाडताना दिसतात ते गुरु सर. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा व पंच काहीतरी इशारा दिसेल वाईटचा इशारा. जर +1 अशा प्रकारे 2 धावसंख्या कुठेतरी गोलंदाज भरकटताना दिसतोय गोलंदाजी मार्फत. जर पहिल्या चेंडूचा विचार केला गेला तर टाकण्यात अयशस्वी झाला होता तेव्हाही वाईट+1 पुन्हा एकदा एक धावसंख्येवर भर पाहायला भेटली. आणि दुसरा चेंडू मार्गस्थ असताना जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावसंख्या दिली या गोलंदाजाने पहिल्या चेंडूला. सुरेख चेंडू, देखना चेंडू. रितेश याला चेंडू काही कळू शकला नाही. एष्टी रक्षकाचा विचार केला, सुरेख एष्टी रक्षण पाहायला भेटले एष्टी रक्षकामार्फत. आणि 2 चेंडूंमध्ये जर विचार केला तर 5 धावसंख्या दिली. पण जर गोलंदाजीचा विचार केला तर स्पिन करण्यामध्ये माहेर असलेला असा गोलंदाज आता आपल्याला पाहायला भेटतोय किशोर. 3रा चेंडू किशोराचा. फिरकवलेला चेंडू कॅचची संधी होते का नाही पण अयशस्वी. तिथे क्षेत्ररक्षण करताना पॉईंटचा क्षेत्ररक्षण तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या गजानन 11 तुर्भ्याच्या संघाच्या खात्यात. आणि बघता बघता धावसंख्या फळकावं लागली ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3-32 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. जर जय भवानी ग्रुप आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा सुरेख चेंडू, देखना चेंडू किशोर याच्या गोलंदाजी मार्फत जर विचार केला तर सुरेख फलंदाजी पाहायला भेटली होती. अजित याच्याकडनं 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला भेटला. त्यानंतर कुठेतरी संत ठेवले गेले या गोलंदाजाने गोलंदाजामार्फत. धावसंख्या 32 आतापर्यंत फळकावं लागली गेलेली आहे. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजू शकत नाही. सचिन यांना फलंदाजी करताना कुठेतरी अडखळा निर्माण होतोय किशोराच्या गोलंदाजी मार्फत. जर पहिले 2 चेंडूचा विचार केला तर कुठेतरी अडखळे निर्माण झाले होते गोलंदाजाला, पण आता अडखळा निर्माण होतोय तो फलंदाजाला फलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज किशोर, सुरेख गोलंदाजी. 5वा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. सचिन बाद तो गोलंदाजा नक्कीच कुठेतरी अडखळा निर्माण झाला होता. पण ज्यानंतर त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. जर विचार केला तर पहिले वाईट टाकले गेले होते 2 चेंडू चालू असताना. नंतर आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडूंमध्ये सुरेख गोलंदाजी केली आणि 5 ते 6 धावसंख्या दिली आणि एक मोहराही बाद करण्यात यशस्वी झाला तो किशोर आपल्या गोलंदाजी मार्फत. सुरेख गोलंदाजी 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फळकावं लागली ती 32 3 गडींच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला होता रवी, दुसरा गडी बाद झाला तो अजित, तिसरा गडी बाद झाला तो सचिन. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 32 3 गडीच्या मोबदल्यात.
जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक वर्ष 23वे भव्य क्रिकेटची स्पर्धा येथे आयोजन केली गेलेली आहे. तो सुरेख चषक येथे ठेवण्यात आलेले आहे. तर जर चषकाचा विचार केला तर भला मोठा चषक 5 ते 6 फुटाचा हा चषक इथे पाहायला भेटतोय. प्रथम क्रमांकाचा विचार केला तर 1,00,000 रुपये आणि खणखणीत चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर 50,000 रुपये आणि उत्कृष्ट चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर इथे ठेवण्यात आलेले. जरा सुरेख आयोजन इथे पाहायला भेटते आपल्या आयोजकाकडनं. जर दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक वर्ष 23वे. नक्कीच 18 चेंडूंचा खेळ झालाय. जर 18 चेंडूंचा विचार केला तर 32 धावसंख्या फळकावं लागली. 3 मोहरे बाद झाले आणि उर्वरित अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कितपत धावसंख्या मोजतो बघितली जाईल फलंदाजी मार्फत. गजानन 11 तुर्वे फलंदाजी मार्फत सज्ज असताना. नक्कीच गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावसंख्या 1 मोहरा बाद. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 15 धावसंख्या 1 मोहरा बाद आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 7 धावसंख्या आणि 1 मोहरा बाद. सुरेख गोलंदाजी किशोर या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा गोलंदाज संग्राम वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्फत हाताळताना काय कशा प्रकारे करामत करून दाखवते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावसंख्या दिल्या होत्या या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी मार्फत आणि एक मोहराही बाद केला गेला होता. असा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि संघाचं चौथं षटक प्रगतीपथावर असताना कशा रीते गोलंदाजी करतो बघितले जाईल संग्राम आपल्या गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकला आहे तो रितेश, नॉन स्ट्राईकला आहे तो रोशन पाटील आणि गोलंदाजी मार्फत संग्राम. तर षटकाचा क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच फर्स्ट स्लिप इथे लावली गेलेली आहे. पॉइंट कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग आणि मिड ऑफ मिडॉम अशा प्रकारे नक्कीच क्षेत्ररक्षण सजवताना गोलंदाज. सुरेखा चेंडू उंचावलेला चेंडू सुरेखा क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूला नक्कीच मोठा गडी बाद होऊन तंबूच्या रस्त्याला परतून लावला तो संग्राम याने आपल्या गोलंदाजी मार्फत. जो संग्राम याचा गोलंदाजीचा विचार केला तर शॉर्ट पद्धतीने सुरेख गोलंदाजी सातत्याने याच्या गोलंदाजी मार्फत पाहायला भेटते. साईनाथ स्पोर्ट आयोजित जितेंद्र प्रतिष्ठान इथे नक्कीच सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला बाईक प्रदान केली होती. म्हणजेच कशा प्रकारे सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते या गोलंदाज संग्राम याच्याकडनं बघितलं गेला तर बाईक मॅन नक्कीच या गोलंदाजाला मिळाली होती. बाईक नक्कीच सन्मानित केले गेले होते. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. संग्राम पहिल्या चेंडूला मोहरा बाद झालेला आहे आणि स्ट्राईकला आलाय तो रोशन पाटील. सुरेख पटका फिरकावलेला चेंडू न चेंडू जातोय अकुळ फेट खेळपट्टी. चेंडू जातो घोषित स्वरूपात आणि बघता बघता चेंडू पळवा प्लीज आणि बघता बघता धावसंख्या फळकावं लागते ती 33. म्हणजे तर पहिल्या चेंडूला मोहरा बाद आणि दुसऱ्या चेंडूला 1 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक प्रगतीपथावर असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी धुरा सांभाळताना सुरेख चेंडू देखना चेंडू रोशन याला चेंडू काही कळू शकला नाही. जर विचार केला गेला तर नक्कीच माझ्या समोरही पाहायला भेटतोय. जर नक्कीच फलंदाजाला वाटलं होतं चेंडू जाते वाईटच्या स्वरूपात. जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज संग्राम याच्याकडनं
पुन्हा एकदा संग्राम सज्ज, फिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय. फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाते, पण चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 3 गडीच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी. 5वा चेंडू, फिरकावलेला चेंडू, दिशा दिली, परत चेंडू जाते. पुन्हा एकदा घोषित स्वरूपात नक्कीच रोशन याच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय संग्राम. पण अकुल खेळपट्टी आणि चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 34. धावसंख्या 3 गडीच्या मोबद 4 गडीच्या मोबदल्यात. सॉरी, पुन्हा एकदा फिरकवलेला चेंडू, चेंडू जातो या बघता बघता घोषित स्वरूपात. जर विचार केला तर पहिल्या चेंडूला मोहरा बाद, दुसऱ्या चेंडूला 1 धावसंख्या, तिसऱ्या चेंडूला डॉट, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू 1 आणि 6वा चेंडू 1. अशा प्रकारे सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. पहिल्या षटकाचा विचार केला होता तर 15 धावसंख्या दिली होती संग्राम याने आणि 1 मोहरा बाद केला होता, आणि वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन आला होता. त्यावेळीचा विचार केला तर 3 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद केला. तर बघा का त्याला बाईक मिळाली असेल या गोलंदाजी मार्फत. धावसंख्या 35. 4 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा प्रकारे गजानन 11 संघ नाणेपैकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटते. जर बघितलं जाईल अजून 12 चेंडूंमध्ये जर सरासरीचा विचार केला तर 2च्या सरासरीने 24 धावाही बनवू शकतात. जर 3चा सरासरीचा विचार केला तर डबल ट्रिबलही होऊ शकतात. काय होते बघितले जाईल अजून 12 चेंडूंमध्ये. धावसंख्या 35. संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजी मार्फत किशोर सुरेख गोलंदाजी केली होती. 7 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद केला होता. पुन्हा एकदा किशोर सज्ज. फिरकवलेला चेंडू, चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 36 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. किशोरीचा विचार केला तर पहिलं षटक जेव्हा हाताळलं गेलं होतं त्यावेळी वाईटच्या स्वरूपाने सुरुवात झाली होती, पण आताचा विचार केला तर संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना पहिला चेंडू घोषित स्वरूपात आणि धावसंख्या 36 या आकड्यावर. कुठेतरी जर शुक्रवारचा पहिल्या दिवसाचा विचार केला तर सुनील या फलंदाजाने सुरेख, जर संघाचा विचार केला तर कुठेतरी खेळत असताना टीम बॅकफुटला असताना स्वतः फलंदाजीच्या माध्यमातूनच संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि एक्क्या दुःख्याने नक्कीच खेळताना दिसला होता हा सुनील आपल्या फलंदाजी मार्फत. सुशील, सॉरी, पुन्हा एकदा गोलंदाज किशोर, मारा करील तो सुशील. के टू सु. चेंडू नक्कीच कार्पेटवर क्षेत्ररक्षण सज्ज. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा कुठलाही प्रयत्न नसावा, कारण की नक्कीच मोठे फटके दोन्ही खेळाडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अयशस्वी. तेवढ्याच ताकदीने सुरेख गोलंदाजी किशोर याच्या माध्यमातून पाहायला भेटते. जर किशोर गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच स्पिनिंगची भूमिका इथे पार पाडताना दिसतोय किशोर आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा फलंदाज रोशन सज्ज. कार्पेट पद्धतीने नक्कीच ठेवलेला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होतोय. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या आणि एक्क्या दुक्क्याने नक्कीच गजानन 11 तुर्बे संघ आपल्या फलंदाजी मार्फत खेळताना दिसतोय. जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये कुठलाही धावसंख्या मोठ्या प्रकारे देण्यात अयशस्वी झाला हा गोलंदाज, पण सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. 3 चेंडूमध्ये 3 धावसंख्या. सुरेख चेंडू, दिशा दिली कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षण सज्ज, पण गच्चा क्षेत्ररक्षणात चेंडू जाते सी मारेशेजवळ. खणखणीत चौकार नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता तिथे विजय या क्षेत्ररक्षण आहे, पण कुठे विराज या क्षेत्ररक्षण आहे, पण कुठेतरी अयशस्वी झाला आणि तोच 4 धावसंख्या संघाच्या खात्यात, गजानन 11 संघाच्या खात्यात. बघता बघता 4थ्या चेंडूनंतर धावसंख्या उसरी घेते दिसताना दिसते ती 42 या धावसंख्येवर.
विकला चेंडू उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण त्याचे सज्ज कॉलिंग नक्कीच दिले पाहिजे लॉंग ऑन लॉंगच्या क्षेत्ररक्षण नक्कीच तोपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले क्षेत्ररक्षकाकडे गडी बाद होऊन तंबूच्या रस्त्याला परतला गेला तो सुशील नक्कीच एक चौकार नक्कीच लगावला गेला होता त्याच्या माध्यमातून जर शुक्रवारचा विचार केला तर फ्रंट फुटवर असताना संघ कुठेतरी मोठे फटकेबाजी मार्फत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला पण आताचा विचार केला तर फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तंबूचा रस्ता परतून लावला तो किशोर याने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 लॉस ऑफ 5 विकेट सुशीलाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजी मार्फत सज्ज होते तो गजानन 11 संघाचा बंटी पुन्हा एकदा किशोर व मारा करेल तो रोशन पाटील सुरेख चेंडू देखना चेंडूची उसळी कमी असताना नक्कीच फलंदाजाला चेंडू काही कळू शकला नाही चेंडू झाला निर्धाव 6 चेंडूंचा खेळ झाला पहिला चेंडू 1 दुसरा चेंडू 1 तिसरा चेंडू 1 चौथा चेंडूला चौकार 5व्या चेंडूला मोहराबाद 6वा चेंडू डॉट अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये नक्कीच जर विचार केला तर वैयक्तिक पहिलं टाकलं होतं गोलंदाजी त्यामध्ये 7 धावसंख्या दिली होती आणि संघाची वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक टाकलं गेलं होतं त्यामध्ये 7 धावसंख्या आणि 1 मोहराबाद म्हणजे सुरेख गोलंदाजी 14 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज किशोर आपल्या गोलंदाजी मार्फत सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या 1 मोहराबाद दुसऱ्या षटकामध्ये 15 धावसंख्या 1 मोहराबाद तिसऱ्या षटकामध्ये 7 धावसंख्या 1 मोहराबाद चौथ्या षटकामध्ये 3 धावसंख्या 1 मोहराबाद 5व्या षटकामध्ये 7 धावसंख्या 1 मोहराबाद सुरेख गोलंदाजी गोलंदाजाकडनं प्रत्येक षटकामध्ये 1 मोहराबाद होत गेला आणि नक्कीच कुठेतरी अडखळा निर्माण झाला तो गजानन 11 संघाला शेवटचा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज वैभव सुरेख चेंडू देखना चेंडू नक्कीच पंच सुरेख पंचांची भूमिका पार पाडताना तर ऑफ साईडच्या दिशेने नक्कीच फलंदाज जाताना दिसला तर नक्कीच हा वाईट अयशस्वी होतो म्हणजे जर समजला जाऊ शकत नाही जर आताही विचार केला तर खेळाडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळताना दिसतोय म्हणूनच चेंडू झाला डॉट चेंडू झाला निर्धाव पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सुरेख फटका क्षेत्ररक्षण सज्ज 1 धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न असावा का नाही नक्कीच दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला जर नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटते गजानन 11 संघाच्या माध्यमातून रोशन पाटील आणि बंटी याच्या माध्यमातून धावसंख्या 44 5 गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक मारा करील तो गोलंदाज वैभव सुरेख पंच नक्कीच जर फलंदाजाला जर माहित असेल तर तू खेळताना ऑफ स्टंपच्या बाहेर खेळताना दिसतोय जर तू मिडल स्टंपावर खेळत असला तर नक्कीच हा वाईट गेला असता पण त्याचप्रमाणे सुरेख पंचांची भूमिका पार पाडताना दिसतोय पंच आपल्या दिवसात सारसोळीतील नक्कीच नावाजलेले पंच जर पाहायला भेटत सचिन मेहर सर आजच्या दिवसात पंचांची भूमिका पार पाडताना दिसतात जर फलंदाजाने कुठेतरी जर युक्ती लावली असती तर नक्कीच चेंडू व्हाईटच्या स्वरूपात गेला असता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फिरकावलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न अयशस्वी गडी बाद झाला तो बंटी आपल्या वैयक्तिक 2 धावसंख्येवर आणि बघता बघता 4 चेंडूंचा खेळ झालाय जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू 2 धावसंख्या तिसरा चेंडू डॉट चौथा चेंडू मोहराबाद उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक धावसंख्या कितपत उभ्या करतात बघितले जाईल जे गजानन कुक्षज फलंदाजी करताना नाणेफेकी हारल्यानंतर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते वैभव या गोलंदाजाकडनं कितपत धावसंख्येची मजल मारतात धावसंख्या फळकावं लागली ती 44 धावसंख्या पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू शिल्लक मार्गस्थ असताना वैभव मारा करील तो रोशन पाटील कितपत धावसंख्या वस्तू बघितली जाईल 5व्या चेंडूला सुरेख चेंडू नक्कीच पंच सुरेख कामगिरी करताना दिसतात 5वा चेंडू डॉट चेंडू नक्कीच शशी मेहर सर यांच्या माध्यमातून कुठली हालचाल न आणि चेंडू झाला निर्धाव चेंडू झाला डॉट 5 चेंडूंचा खेळ झालेला शेवटचा चेंडू शिल्लक मारा करील तो फलंदाज
सुरेखा चेंडू नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न अतिरिक्त धाव संख्या नक्कीच 2 धाव संख्या देऊन एक मोहरा बाद केला तो वैभव या गोलंदाजाने जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू मोहरा बाद, पाचवा चेंडू डॉट, सहावा चेंडू एक डॉट ना डॉट म्हणजे सुरेखा गोलंदाज 2 धावसंख्या देऊन एक मोहरा बाद. धावसंख्या फळकावं लागली ती 44 धावसंख्या. विजयासाठी गरज असेल ती 45 धावसंख्या म्हणजे जर 36 चेंडू आणि 45 धावसंख्या. जर सरासरीचा विचार केला तर 6 ते 7च्या संख्येने सरासरी केली तरी संघ BS बॉईज संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो म्हणजे याचा पारितोषाचा विचार करू शकतो. क्रिकेट हे निश्चितचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत भाग्य करणं चुकीचं समजलं जाईल कारण की गजानन 11 तुर्बे संघ तेवढाच मातबदार संघ इथे खेळताना दिसेल. नक्कीच जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक वर्ष 23वे या स्पर्धेतील नक्कीच सुरेख आयोजन इथे पाहायला भेटते. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच मला इथे संधी दिल्याबद्दल या मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे आमचे माझे गुरुदत्त, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र विघ्नेश मडवी साहेब यांनी मला इथे बोलण्यासाठी आव्हान केल्यामुळे नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. तर धन्यवाद प्रशांत. तर चालू असलेला सामना BS बॉईज दिवा विरुद्ध गजानन तुर्बे. जशी पहिली इनिंग संपते तसे दुसऱ्या इनिंगला आपण स्टार्ट करूयात. धावसंख्या जिंकण्यासाठी ती 45. तर धन्यवाद प्रशांत, तुम्ही आलात वेळात वेळ काढून सुंदर अशी कॉमेंट्री करताना. प्रशांत, थँक्यू सो मच. तर 36 चेंडू जिंकण्यासाठी धावसंख्या असेल 45. आजच्या दिवसातील पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे तो बॉल द्यायचा आहे. बॉल चेंडू पुरवायचा आहे. तर पहिला उपांत्य फेरीचा सामना चालू असलेला BS बॉईज दिवा विरुद्ध गजानन तुर्बे. 36 चेंडू नंतर धावसंख्या झाली 44 6 विकेट नंतर. तर BS बॉईज दिवा संघाची सलामीची जोडी मैदानात जाताना ओमी केनी तसेच किशोर पाटील बघूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी पार पडतात. सकाळच्या सामना झाला होता त्याच्यामध्ये ओमी लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते. खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती ते ओमी केनियाने. बघूया अशीच फलंदाजी या सामन्यात करताय का. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसात पहिला संघ असेल तो फायनल मध्ये प्रवेश करणारा. तर बघूया 7.5च्या रन रेटनी रिक्वायर्ड रन रेट 7.5चा आहे. धावसंख्या 45 जिंकण्यासाठी आहेत. 36 चेंडू 45 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येत आहे तो सचिन साहू. पंचांच्या डावीकडून सचिन साहू, ओमी केने व किशोर पाटील. स्ट्राईकला ते ओमी केने, नॉन स्ट्राईकला किशोर पाटील. सामन्याला सुरुवात. धावसंख्या जिंकण्यासाठी 45. चला मॅच पटापट स्पीडअप करायचे आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला.
बघूयात पहिला चेंडू ओमीसाठी. सुंदर चेंडू. धावसंख्या डिक्लेअर बाय जाताना एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश होताना धावसंख्या होते एक. एक चेंडू नंतर धावसंख्या झाली एक. षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून सचिन साहू. सचिन टू ओमी. मग काय करतो आपल्या संघासाठी ओमी. सुंदर असा चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. वन टप्पा टू टप्पा जाऊन क्षेत्ररक्षण करताना अजित. धावसंख्या एक रोखत नाही. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली दोन. तर प्रथम स्ट्राईक आलेला फलंदाज किशोर पाटील. मागच्या मॅचेतला मॅन द मॅच म्हणून स्वीकारला गेला फलंदाज किशोर पाटील. तर पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून टाकतील ते सचिन. खेळतील ते किशोर पाटील. उग्यात सुंदर चेंडू स्विंग होताना धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. डॉट चेंडू जातोय तो. तीन चेंडू नंतर धावसंख्या झाली दोन. माझ्या जोडीला जोडले ते स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रणव मडवी व यश पाटील यांचं सुद्धा स्वागत आहे. जय भवानी ग्रुप मित्रमंडळ दिवकोळी वाडा आयोजित दिलीप स्मृती चषक मध्ये. तर चौथा चेंडू पुन्हा एकदा स्विंग होत आहे. डॉट चेंडू जात आहे. सुंदर गोलंदाजी करताना सचिन साहू आपल्या संघासाठी दुसरा सलग चेंडू डॉट जातोय. तर षटकातील पाचवा चेंडू पंचांच्या डावीकडून सचिन साहू तो किशोर पाटील. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार्कवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॅटची कट घेऊन जाते डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या एक काय रोखत नाही. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली तीन. जर या षटकात आपण विचार केला तर प्रथम एक धावा काढून नंतर डॉट चेंडू परत डॉट परत एक. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सचिन साहू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघत कितपत समाचार घेतात किशोर पाटील आपल्या संघासाठी. तर षटकातील शेवटचा चेंडू बघूयात किशोर पाटील साठी सचिन साहू. सुंदर चेंडू खूपच सुंदर चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केली सचिन साहूने आपल्या संघासाठी. तीन धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. तीन चेंडू डॉट तसे तीन धावा म्हणजे एक एकच्या स्वरूपात तीन धावा गेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी सचिन साहू याने. तर एक षटकानंतर धावसंख्या झाली ती तीन. तर समीकरण थोडस बदलताना 24 चेंडू आणि 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असेल ती 42. तर रिक्वायरमेंट असेल 8.5चा म्हणजे 8.50. तर अजूनही पॉवर प्लेटचं दुसरं षटक बाकी आहे. तर बघा कितपर समाचार घेतात ओमी. मागच्या षटकात काही समाचार घेता नाही आला भूमी यांना. बघूयात आता दुसरा गोलंदाज येतो वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो निलेश. पहिल्या दिवशीच्या सामन्यामध्ये हा जो गोलंदाज आहे तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती निलेशाने आपल्या संघासाठी. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पंचांच्या डावीकडून निलेश. बघ्यात पहिला चेंडू ओमीसाठी. काय करतं काय बिघडतंय. सुंदर चेंडू खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी निलेश. दाट चेंडू जातोय. तर या
डावातील चौथा डॉट चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे निलेश आपल्या संघासाठी. तर षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून बघूयात. निलेश टू ओमी. पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय. सुंदर असा चेंडू टाकला होता बॅटच्या वरती कडा लागून गेला आणि क्षेत्ररक्षण झेल खाली आणि बाद. सुंदर असा झेल घेतला तो सचिन याने आपल्या पहिला गडी गारत होता तो ओमी. 4 माफ करा धावसंख्या येते 3. 2 चेंडू नंतर धावसंख्या येते 3. पहिला गडी गारद झाला ओमी. तर ओमीची जागा भरून पाहण्यासाठी नवीन फलंदाज येतो वैभव मडवी. मागच्या डावाचा विचार केला तर शेवटचा षटक खूप सुंदर असं टाकलं होतं वैभव मडवी यांनी आपल्या संघासाठी. तर त्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. तर 4 चेंडू डॉट टाकले होते आपल्या बॉलिंग मार्फत. बघूया आता फलंदाजीमध्ये हाच वैभव आपल्या संघासाठी काय करतोय. तर पुन्हा एकदा किशोर पाटील. षटकातील तिसरा चेंडू निलेशाचा. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. बघूयात पुन्हा एकदा आपल्या संघासाठी निलेश काय करतोय. तो किशोर सुंदर असा फटका मारला झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल. सुंदर गोलंदाजी करते. तिसरा चेंडू डॉट जाते सलग आपल्या बॉलिंग मार्फत आणि सुंदर असा झेल घेतला होता बंटी याने. काहू कॉर्नरच्या दिशेने मारला होता किशोर पाटील याने पण तो बॅटला नीट कनेक्ट होत नाही. शॉट डिसमिस होतोय पण सुंदर असा झेल घेतला होता तो बंटी याने. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. दुसरा गडी बाद होतोय. तर निलेश ऑन हॅट्रिक. बघूयात या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होतोय का आतापर्यंत. प्रशांत दादा एक सुद्धा हॅट्रिक झाली नाही या टुर्नामेंट मध्ये. बघूयात पहिली हॅट्रिक होते का या टुर्नामेंट मधली निलेशाच्या बॉलिंग मार्फत. नक्कीच जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते किशोर याच्या माध्यमातून. नक्कीच सातत्याने गजानन 11 तुब्याच्या माध्यमातून खेळताना दिसतोय निलेश. जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहायला भेटते. जर आताचा विचार केला तर हॅट्रिकचा चेंडू कशा प्रकारे पार करता बघितलं जाईल फलंदाज त्याचप्रमाणे गोलंदाजही तेवढाच प्रेशर असेल हॅट्रिकसाठी. तर न्यू कॅन्डिडेट फलंदाज आलाय तो राकेश. बघूयात किशोर पाटील याची जागा भरून काढण्यासाठी सुंदर असा फलंदाज आहे आपल्या BS बॉईज दिवा संघाचा. तर ऑन हॅट्रिक निलेश टू राकेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पण सुंदर असा चेंडू टोलवला होता. 2 बॉम्ब चौकार जातोय तो ऑफच्या दिशेने. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या झाले ती 7. या डावातील पहिला चौकार येतो तो राकेशच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या चालते 7. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी निलेश. तर बघूया 5वा चेंडू या षटकातील. तर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षक हे तिन्ही फॉर्म आपल्या मध्ये पाहिजे. ज्या टीम मध्ये आपण खेळतो तरच आपल्याला कुठे चान्स भेटतो. तर 5वा चेंडू घेऊन येतो तो निलेश पंचांच्या डावीकडून राकेशसाठी. बघूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॅटची हरकत घेऊन जाते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 रोकत नाही. धावसंख्या झाली ती 8. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या 5 चेंडू मध्ये 5 धाव खर्च केले. 3 चेंडू डॉट म्हणजे 1 डॉट आणि 2 विकेट काढले होते आपल्या गोलंदाजीमध्ये. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी निलेश. बघूयात पुन्हा एकदा 6वा चेंडू. सुंदर असा चेंडू मारला आणि पूल केला होता. पूल सक्सेसफुल होतोय का. हा पूल सक्सेसफुल होऊन 1 बॉल चौकार जातोय राकेशच्या बॅट मधून. दुसरा चौकार येतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 4 का रोकत नाही. धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद नंतर धावसंख्या 12.
आता मात्र जिंकण्यासाठी थोडंसं समीकरण बदलतंय. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानात बघूयात. नवीन गोलंदाज कोण येतोय. पहिल्या षटक सचिन सावने खूपच सुंदर टाकलं होतं. 3 धावा दिल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद करून 9 धावा दिल्या होत्या ते निलेशाने. तर नवीन गोलंदाज कोण येतो बघूयात. तर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतो तो सचिन साहू. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतं आपल्या संघासाठी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तर न्यू कॅन्डिडेट फलंदाज आला होता तो वैभव पाटील. सुंदर अशी फलंदाजी करतो वैभव पाटील. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय आता. वैभव मडवी माफ करा. तर षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचाच्या डावीकडून वैभव साठी. सुंदर गोलंदाजी. खूपच सुंदर गोलंदाजी करतो सचिन साहू आपल्या संघासाठी. सलग आपल्या स्पेल मधला 4था चेंडू डॉट काढतोय तो. बघूयात आपल्या संघासाठी वैभव मडवी सुद्धा काय करतात. तर षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून वैभव साठी. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॅट चिकट गेल्या क्षेत्ररक्षण झेल खाली निलेश आणि बाद होतोय. फलंदाज वैभव शून्यावर बाद होते. वैभव मडवी सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सचिन साहू 5वा चेंडू डॉट काढतोय तो आणि विकेट मिळून देत होता आपल्या संघाला. तिसरा गडी गारत होतोय बीएस बॉयज दिवा संघाचा. तरुण संघ बॅकफुटवर जाताना बीएस बॉयज संघ. बघूयात राकेश काय करतो आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज येतो वैभव मडवीची जागा भरून काढण्यासाठी यश पाटील. आपल्या संघाचा कप्तान म्हणून समजला यश पाटील. सुंदर अशी फलंदाजी केली होती कालच्या दिवसात यश पाटील याने उत्तुंग असे षटकार मारले होते लांब लचक. तर हा यश पाटील आपल्या संघासाठी काय करतो बघूयात. मॅन ऑफ द मॅच होता तो कालच्या एक सामन्यामध्ये. तर खूप सुंदर फलंदाजी केली होती त्यांनी. तर आजच्या दिवसाचा विचार केला तर बघूयात आज काय करतो आपल्या संघासाठी. तर सचिन साहू तिसरा चेंडू षटकातील बघूयात काय करतोय आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण करताना तिथे गौरव. तर पहिल्या दिवसाचा विचार केला असेल तर जो तो गौरव आहे पॉईंटच्या दिशेने खूप सुंदर फलंदाज क्षेत्ररक्षण केलं होतं शुक्रवारच्या दिवसामध्ये. खूप सुंदर 2 झेल घेतले होते. 14 वर्षाचा तो क्षेत्ररक्षक आहे गजानन तुर्बेचा. बघूयात 4था चेंडू यासाठी. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी करतो सचिन साहू आपल्या संघासाठी. तर 6वा डॉट काढतोय तो आपल्या या स्पेल मधून. म्हणजे एक षटक त्यांनी निर्धार काढलेला आहे. 12 चेंडू असतात. जर 2 षटक टाकतात तर एक स्पेल मध्ये एक षटक त्यांनी निर्धार काढलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी करतोय प्रशांत आपल्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धावसंख्या दिली होती आणि एक मोहराही बाद केला होता. P1च्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली होती. म्हणजे 12 चेंडू टाकण्यामध्ये त्यांनी फक्त 6 चेंडू डॉट काढले आणि उर्वरित नक्कीच बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा एज घेऊन पाठी जातोय आणि हा बाद होतोय. यश पाटील हा बाद होतोय शून्यावर या धावसंख्येवर. तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तर दुसरा गडी गारत होतो या षटकातील. सुंदर गोलंदाजी करतो सचिन साहू. प्रशांत दादा काय बोलणार तू याबद्दल. नक्कीच या गोलंदाजाचा विचार केला तर P1च्या षटकाचा विचार केला तर जर P1च्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 खेळाडू सर्कला बाहेर असतात वर्तुळा बाहेर असतात. त्यामध्ये त्याने 3 धावसंख्या दिली होती. आणि जर विचार केला तर फलंदाजाला रोखून ठेवलं होतं. मोठे मोठे खेळाडू या खेळपट्टीवर खेळताना दिसले होते. पण त्या मोठ्या खेळाडूंना या गोलंदाजाने शाहू याने रोखून ठेवलं. जर आतापर्यंतचा विचार केला तर 11 चेंडू टाकले. त्यामध्ये 6 चेंडू डॉट 7 चेंडू डॉट आणि 2 मोहरे बाद केरनात यशस्वी झाला. तर मॅच कडे तर षटकातील शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज येतोय तो यश पाटील जागा भरून काढण्यासाठी रवी. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं विकेट किपर रितेश म्हात्रे याने. सुंदर कॅच घेतली होती विकेट किपरच्या मार्फत. तर बघूया आता शेवटचा चेंडू आहे काय घडतंय काय बिघडतंय. अजूनही
5 चेंडू खर्च केलेत, एकच धाव दिले, 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या असताना 3च धावा दिल्या होत्या आणि 3 डॉट. तर बघूया, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनिश्चिततेचा खेळ आहे. बघूया तर पुढे वळूयात आपण. 6वा चेंडू स्पेल मधला आपला शेवटचा चेंडू, 12वा चेंडू असेल. बघूयात काय करतो आपल्या संघासाठी सचिन साहू. पंचांच्या डावीकडून रवीसाठी सुंदर चेंडू. धावसंख्या काय एक रोकत नाही, धावसंख्या एक खर्च होते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 14. तर 3 षटक संपतायत आणि डिंग स्टॉली मैदानात जाते. नक्कीच अक्षय, जर विचार केला तर गजानन तुर्वे प्रथम फलंदाजी मार्फत 3 षटकांमध्ये 32 या धावसंख्येवर खेळताना दिसत होता. जर आताचा विचार केला तर कुठेतरी दिवा संघ ना BS बॉईज संघ कुठेतरी पिछाडीवर, म्हणजेच 14 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. म्हणजेच कुठेतरी 15 ते 20 धावसंख्येच्या सरासरीने मागे खेळताना दिसतोय BS बॉईज हा संघ. नाणेपैकी हरल्यानंतर, विजय झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती, पण आता फलंदाजी मार्फत जर विचार केला तर कुठेतरी फ्रंट फुटवर जाताना दिसतोय 3 षटकामध्ये. बरोबर आहे प्रशांत दादा. तर गोलंदाजी खूप सुंदर होते. गोलंदाजी खूपच इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर. फलंदाजी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, गोलंदाजी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आपण जो चेंडू टाकतो तेव्हा तो बॅट्समनला न समजणारा चेंडू टाकणं गरजेचं आहे आणि बॅट्समनला मारणं पण सुद्धा गरजेचं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो सचिन साहू आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 14 3 षटकानंतर. तर या षटकामध्ये 2च धावा खर्च केलेत आणि 2 विकेट घेतल्या सुंदर अशी. तर टोटल 12 चेंडूमध्ये 5 धावा देऊन 2 विकेट घरात केलेत सचिन याने. खूप सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नक्की जर संघाचा विचार केला तर 12 चेंडू म्हणजे P1चं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. जर पैलवानच्या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावसंख्या आणि 3 डॉट काढले होते. आणि जर वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचा तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 4 डॉट 2 मोरेबाद आणि 2 धावसंख्या सुरेख. जर संघ जर फायनलच्या दिशेने जाताना दिसला तर नक्कीच याचं नाव गोलंदाजी मध्ये घेतला जाऊ शकतो. बरोबर बोलतोय तू प्रशांत दादा. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. आता बघूया तर नवीन गोलंदाज कोण येतोय. अजित स्वतः कप्तान आपल्या गोलंदाजी मार्फत बॅटिंग मध्ये जेव्हा उतरला होता तेव्हा सलग 2 षटकार मारले होते संग्रामच्या बॉलिंगवर. काऊ कॉर्नरच्या दिशेने उत्तुंग असे फटकार मारले होते, षटकार 2. तर 4थं षटक घेऊन येत येतो वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिला आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत येतो अजित. स्वतः कॅप्टन येतोय. बघूयात. तर 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. तर माझे साथी समलोचक सांगतात 10.33 ची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक षटकात 10 धावा येणं गरजेचं आहे. एक षटकार एक चौकार येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकात. पण आतापर्यंत जर प्रशांत तू विचार केला, एकच चौकार 2 चौकार लागलेत, कुठलाही मोठा फटका मारला नाही. ते पण राकेश रावने आपल्या बॅटीतून एक काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि एक ऑफच्या दिशेने चौकार मारला होता. खूप सुंदर फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तर बघा तोच राकेश राव आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर गोलंदाजी. बघत जमिनी लगत गेला चेंडू बंटीच्या हातामध्ये. सुंदर फेकी सुद्धा करतोय. एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर होते, धावसंख्या 15. तर आता मात्र समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. नक्कीच जर विचार केला तर 2 मोठे फटके कुठेतरी संघाचं पारडा चेंज केला जाऊ शकतो. बघूयात. गव्या षटकार. चेंडू आला होता स्लॉट मध्ये आणि चेंडू जातोय षटकाराच्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या झाली होती 21. या डावातील पहिला षटकार येते रवीच्या बॅट मधून. सुंदर फटका मारला होता तो रवी याने लॉंगॉनच्या दिशेने. नक्कीच अक्षय, जर विचार केला तर अजून 2 मोठे किंवा एक मोठा फटका संघाला नक्कीच कुठेतरी रुळावर म्हणजे जर लाईनीवर घेऊन जाऊ शकतो. जर विचार केला तर 4थं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या चेंडूला मारला गेलेला फटका 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 21 या आकड्यावर येऊन पोहोचली. नक्कीच काय बोलायला अक्षय पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा तिसरा चेंडू बघूयात काय करते काय बिघडते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर या षटकामध्ये खूप सुंदर असा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं थोडस आदित्याने. तर रवीच्या या षटकामध्ये थोडीशी टीमला सुद्धा भरी वाढल्या 6 धावांची. तर बघूयात चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून रवीसाठी आदित्याचा. सुंदर चेंडू कार्पेटच्या साईने जातो तो सचिन सावेच्या हातामध्ये. धावसंख्या 1 ने काय रोकत नाही, धावसंख्या 1 ने भर होते. सुंदर गोलंदाजी करतोय, तसेच सुंदर फलंदाजी सुद्धा करतोय रवी आपल्या संघासाठी. तर अजित आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतोय. स्वतः कप्तान आहे आपल्या संघाचा, कप्तानाने आपल्या संघाची जिम्मेदारी घेतली आहे. तर बघूयात पाचवा चेंडू आदित्याचा, काय घडतं काय बिघडतं. राकेश राव सुंदर असा फटका मारलाय आणि हा जातोय षटकार. काऊ करण्याच्या दिशेने 6 धावा भेटतात. दुसरा षटकार येतोय आपल्या बॅट मधून राकेश रावच्या. सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी राकेश राव. 2 चौकार आणि 1 षटकार मारून तसंच एक धावा काढून आपल्या संघासाठी 17 वर खेळतोय. बघूया आता काय घडते काय बिघडते. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. तर 13 चेंडू आणि 17 धावा. सुंदर असा चेंडू टाकला होता, सन्मान दिला चेंडूला. धावसंख्या 1 काय रोकत नाही. तर आता समीकरण थोडस चेंज होतंय. या षटकामध्ये 2 षटकार गेले. प्रशांत दादा काय थोडासा बॅकफुटवर येतोय गजानन तुर्बे. आपल्या या बॉलिंग काही रॉंग म्हणजे डिसिजन थोडासा रॉंग घेतला असं वाटतंय का तुला? 16 धावा पाहिजे, 12 चेंडू 16. जर फलंदाजाला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच बोललो होतो, जरा 2 मोठे फटके संघाचं पारड रुळावर आणू शकतो. त्याचप्रमाणे फलंदाजी करताना दिसला फलंदाज रवी. त्याने बॅक टू बॅक 2, एक रवीने आणि एक राकेशने 2 षटकार मारल्याने संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जर आताचा विचार केला तर 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. जे सरासरीचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या सरासरीमध्ये खेळायला लागेल, म्हणजे 8च्या सरासरीने. म्हणजे जर ढिल्लं सोडून चालणार नाही या संघाला. जर विचार केला तर आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते तो निलेश. जर त्याने विचार केला तर 12 धावसंख्या दिली होती, सॉरी 9 धावसंख्या दिली होती दुसरा षटक प्रगतीपथावर असताना. काय होतं बघितलं जाईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत निलेश सज्ज असताना. तर बघूया आता पुन्हा एकदा निलेश आपल्या वैयक्तिक पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ती किती 9 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या, सुंदर 3 सलग डॉट चेंडू टाकले होते. तर यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना घनसोली 11 घनसोली विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठोली. तर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या नाणेफिकेच्या म्हणजे त्या टॉस की बॉस याच्यावर यायचं आहे, कक्षात यायचं आहे. तर बघूया आता 12 चेंडू 16 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. तर पंचांच्या डावीकडून निलेश वैयक्तिक दुसरा आणि संघाचा 5वा षटक. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा बंटीकडे जातोय. 1 बॉम्ब घेताना सन्मान दिला होता चेंडूला राकेशाने. धावसंख्या 1 काय रोकत नाही, धावसंख्या उचली घेते 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 30. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावा. मागच्या षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती रवी आणि राकेशाने. तोच रवी बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. तर षटकातील दुसरा चेंडू निलेशाचा, सुंदर फटका उंचावर गेलाय. झेल काळी क्षेत्ररक्षक आहे बंटी, बघूयात झेल घेतोय का. सुंदर झेल घेतला आहे तो बंटी याने. खूपच सुंदर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक सुंदर झेल घेतला होता बंटी याने. तसाच काही झेल घेताना आपल्या संघासाठी तर सुंदर गोलंदाजी करतोय निलेश. आपला 3रा विकेट भेटतो आपल्या स्पेल मधला. तर सलग हात नक्कीच अक्षय जर विचार केला तर थोडा आता दिमाग लावून नक्कीच उक्क्या दुक्क्याने जरी संघ खेळताना दिसला तरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. एकाच मोठा फटका संघाला जवळ आणू शकतो. पण जर विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ असेल आणि विजयासाठी गरज असेल ती 15 धावसंख्येची. म्हणजेच एक मोठा फटका संघाला नक्कीच विजयाच्या जवळ नेऊ शकतो. बरोबर आहे प्रशांत दादा तुमचं. पण जर एक फटका लागला तर सामना विजयाच्या दिशेने सहज जाईल.
बघूया तो निलेश सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तर तोच निलेश काय करतो आपल्या संघासाठी बघूया. षटकातील तिसरा चेंडू बॉलिंग मार्फत सुंदर चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या एका रोगात बॅटची कट घेऊन जाते डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 1 ने भर होते. तर समीकरण थोडेसे चेंज होत आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी गजानन तुर्बेसाठी निलेश. तर तसेच फलंदाजी सुद्धा करतो आपल्या संघासाठी राकेश राव. 2 चौकार आणि 1 षटकार. उत्तुंग असा लांब षटकार मारला होता तो काऊ करण्याच्या दिशेने. तर बघूया तोच राकेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा विंग स्विंग करताना निलेश आपल्या संघासाठी. तर आता समीकरण थोडंसं चेंज होत आहे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14. कुठेतरी एक मोठा लांब लक्ष फटका आला पाहिजे राकेश रावच्या बॅट मधून. बघत आपल्या संघासाठी काय करतोय तो. सुंदर असा चेंडू कट लागून वरती हवेत आणि काय करतोय क्षेत्ररक्षक अक्षय कॅच सोडली का मॅच सोडली आता समजलं जाईल. कारण सँडी की- सर नेहमी सांगतात कॅच पकडो कॅच मी तो जिंकलो मॅच. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी कॅच पकडणं गरजेचं आहे. नक्कीच जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये कॅच येणे इम्पॉर्टंट असते. कारण की कॅच पकडली असती तर मॅच पकडली असती. हा. जर विचार केला तर याच फलंदाजाने 1 षटकार आणि 1 चौकार मारला होता. आपल्या संघासाठी खूप सुंदर फलंदाजी करतोय. त्याच बॅट्समॅनचे कॅच सोडतोय तो क्षेत्ररक्षक किशोर. तर षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी केली पुन्हा एकदा निलेशाने. या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद केलाय. तर आपला स्पेल समाप्त होतोय बॉलिंगचा. तर 12 चेंडू मध्ये त्याने धाव खर्च केले 13 आणि 3 गडी बाद केलेत. आपल्या संघासाठी खूप सुंदर गोलंदाजी करतोय प्रशांत दादा आपल्या संघासाठी. नक्कीच जर गोलंदाजाचा विचार केला तर त्यांनी 12 चेंडू टाकले आणि 13 धावसंख्या देऊन 2 मोरे बाद 3 मोरे बाद केले होते सुरेख गोलंदाजीचा. जर आताचा विचार केला तर शेवटचं षटक गजानन तुर्बे कुठल्या गोलंदाजावर आपली धुरा सांभाळताना देते बघितले जाईल. कारण की 6 चेंडू आणि 12 धावसंख्या जे 2 मोठे फटके किंवा 3 चौकार संघाला विजयाच्या दिशेने निघून जाऊ शकतात. पण रवी याचा विचार केला तर सिनियर खेळाडू क्रिकेटचा भरणा असलेला हा खेळाडू खेळताना दिसतो गोलंदाजी मार्फत. नक्कीच आतापर्यंतचा विचार केला तर खूप मोठ्या मॅची या गोलंदाजाकडनं फलंदाजाकडनं नक्कीच पाहायला भेटला होतो. तोच तो रवी गोलंदाजी मार्फत धुरा सांभाळताना कशा प्रकारे गोलंदाजी करेल कशा प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करेल. प्रशांत दादा तुला नक्की सांगेल कालच्या 6 बॉल 12 धावा. अजित दादा 6 बॉल 12. कालचा जर विचार सांगितला तर 6 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजे होत्या. तर बॅटिंगला होता कुंदन पारकर 1 चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे होत्या. तर लांब लचक कावकरला षटकार मारला जर होता. विचार केला मी ती मॅच Cricket आहे. बघत होतो लॉंग ऑनच्या दिशेने तो शेवटच्या चेंडूला फटका मारला गेला कोपरखान्याच्या ऑपोजिट खेळत असताना. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेग समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण लागावला गेलं होतं. पण कुंदन पारकरचा विचार केला तर सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावसंख्येसाठी मारला गेला होता. प्रशांत दादा कुंदन पारकरची त्याच दिशेने कॅच सोडली होती. त्यामुळे काहीतरी बॅटिंग मध्ये टेम्परामेंट केलं होतं कुंदन पारकरने. तर बघूयात मॅच कडे 6 चेंडू 12 धावा. सुंदर गोलंदाजी बॅटची कट घेऊन जातोय. धावसंख्या 1 ने भर होते. आता मात्र समीकरण चेंज होते 5 बॉल 11. सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. खूप सुंदर गोलंदाजी केले गजानन तुर्बे याने. जर बघायला गेलं तर सचिन साहू निलेश परत सचिन साहू परत अजित परत निलेश. तर त्याच्यामध्ये सचिन साहूने 3 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तर निलेशाने 9 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तर परत पुन्हा एकदा सचिन साहूने 3रं षटक टाकलं होतं. 2 गडी बाद करून 2 धावा दिल्या होत्या. तर थोडाफार अजित थोडाफार मागणा पडला होता 15 धावा दिल्या होत्या. तर बघूयात दुसरा चेंडू सुंदर असा फटका मारला कव्हरच्या दिशेने. बघूया तो आणि हा षटकार. चेंडू आला होता बॅट मध्ये म्हणजे त्या स्लॉट मध्ये. तर चेंडू जातो पार्किंग लॉट मध्येच म्हणजे 6 धावांसाठी. धाव संख्या भर होते 6 धावाने.
नक्कीच अक्षय जर विचार केला तर फलंदाजाला माहिती आहे विजयाच्या दिशेने जायचं असेल तर नक्की तो मोठा फटका मारण्याची गरज आहे. त्याचप्रकारे गोलंदाजी सुरेख करताना दिसतोय. जर रवी बघितलं तर पहिला चेंडू घोषित स्वरूपात गेला, पण फलंदाजाचा विचार केला तर ऑफ साईडच्या दिशेने सुरेख चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावसंख्येसाठी. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावा. बघत काय घडतं काय बिघडतंय. पंचाच्या डावीकडून रवी मात्रे आपल्या षटकातील तिसरा चेंडू श्रीकांतसाठी सुंदर असा फटका मारला आणि बघूयात आणि षटकार. तर कोणी मैदानात जाऊ नये, शिस्तीचं पालन करावे आणि हा पहिला संघ ठरतो तो फायनल मध्ये प्रवेश करणारा दिलीप स्मृती चषक जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2021 वर्ष 23 मधला पहिला संघ ठरतो तो फायनल मध्ये जाणारा. सुंदर अशी फलंदाजी केली होती श्रीकांत याने, खूप सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा केली होती निलेशाने. थोडंफार मागणं गेलं होतं अजित कप्तान म्हणून काही बॅकफुटर गेला होता गजानन तुर्बे. तर सुंदर असा फलंदाजी करतो आपल्या संघासाठी श्रीकांत. तर